राष्ट्रवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। हॅलो, या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांनी जे लोकसभेमध्ये बाबासाहेबांबद्दल जे आंबेडकर हे फॅशन झाले असून तुम्ही जर का देवाचं नाव घेतलं असलं तुम्हाला स्वर्ग भेटला असता असा अपमानित शब्द त्यांनी अमित शहानी लोकसभेमध्ये वापरून त्याच्या विरोधात आम्ही आज वंचित बहुजन आघाडी निगडी विभागाच्या वतीने त्याला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी अमित शहाला सांगतो की जोपर्यंत बाबासाहेबाचं संविधान या देशात आहे तोपर्यंत तुझ्यासारखे गुंडे असे बाबासाहेबाबद्दल किती बोललं आमचं काय वाकडं होत नाही। आणि अमित शहा तुला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इशारा देतो पुन्हा जर का असे बेताल वक्तव्य तू करशील की तुला आंबेडकर समाज तुला चपल्याने मारल्याशिवाय आणि तुला या महाराष्ट्रात काय या देशात तुझं फिरणं बंद केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या आंदोलनामध्ये निगडी सेक्टर नंबर 22चे सगळे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी युवाचे पदाधिकारी आणि निगडी सेक्टर नंबर 22चे समस्त मुस्लिम समाज असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या वतीने आज या इथं निषेध आंदोलन संपन्न झालेलं आहे। आज वंचित बहुजन आघाडी निगडी विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वार या चौकात आपण या ठिकाणी जो केंद्राचा गृहमंत्री आहे अमित शहा हा जो या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो बेताल वक्तव्य केलेला आहे त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करत असताना आताच ज्यांनी ज्या दिवशी वक्तव्य केलं त्याच दुसऱ्या दिवशी बाळासाहेब आंबेडकरांनी CST या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर आज आम्ही या ठिकाणी त्याच्या निषेधार्थ आमच्या निगडी विभागाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे। तर या अमित शहाने जो बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे कारण आंबेडकरांचं नाव घेणं देखील त्याची लायकी नाही आहे पण त्यांनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर त्यासाठी त्याला एवढं सांगू इच्छितो लवकरात लवकर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर जाऊन त्यांना नतमस्तक होऊन त्यांनी या ठिकाणी सर्व आंबेडकर समाजाची माफी मागावी अन्यथा त्याला या पूर्ण महाराष्ट्रामध्येच काय तर पूर्ण भारतामध्ये आंबेडकरी जो समाज आहे तो समाज त्याला फिरू देणार नाही आणि त्याला जोड्याने मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर जे देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना देखील या ठिकाणी विनंती करतो लवकरात लवकर याच्यावरती त्यांनी कारवाई करावी। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।